Hello, this is the My Artifact episode number 1490. आजची तारीख आहे 11 मार्च 2019. आता वाजले रात्रीचे 12:18. कधी कधी असं होते ना की असं काही फारसं बोलूशा वाटत नाही. जस्ट लाईक बिईंग शांत राहूशा वाटते, काही विचार नाही येऊ. आता बिलकुल ना तेच वाटून आलं. So this time this artifact episode is kind of like a really blank. काहीच नाही याच्यात. Just nothing. Yeah. बट असं ब्लँक राहणं पण काही, कारण आज खूप काही झालंय. आज संडे होता, आज वर्धेला होतो. सो मच थिंग्स हॅपन आणि दॅट्स वाय आय नीड टू टेल यू. आज काही खास तर काही झालं नाही, बट युजल पण नाही. या सकाळी उठलो मी आज 8-8:30 वाजता. माझ्या डोक्यात एक विचार आला की हे म्हणजे सगळ्यांना बोलवून, मित्रांना वगैरे बोलवून कढी भात खायचा बा. हे काल माझ्या घरी मीटिंग झाली होती आईची, बचत गटाची. सो खूप सारा भात आणि कढी होती आणि आज सगळे होतं ते. तर मी आईला म्हणलं की माझ्या मित्राला बोलवू का म्हणलं. तर बोलव म्हणे. सो मी बोलवलं. सगळेजण आले, 12 वाजता वगैरे आले सगळेजण. विशाल, वैभव, बादल, वन मॅन, नंतर मी. तर आम्ही होतो, खालीच बसलो इथे आणि कढी भात वगैरे खाल्ला. चांगला भरभरून केला. आज कसं, आज मी जेवण केलं ना घरी सकाळी, एकदम पोट भरून जेवण केलं रे. असं वाटलं का असं जेवण झालं मी कधी जेवलोच नाही, असं जेवलो. लिटरली आज मला माहित पडलं की आज माझी कॅपॅसिटी किती आहे. किती भात खाल्ला बे मी, किती पोळ्या खाल्ल्या, धड 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 अंदर केलं आणि एवढं खाल्लं. आणि त्याच्यानंतर रिअलाइज झालं का साला माझी कॅपॅसिटी किती आहे आणि मी खात किती होतो. सांगू, मी झाटभर 3 पोळ्या खात होतो आणि छोटूसा भात डब्यावर. यास, आणि आज मी खाल्लं तर त्याच्या करीब ट्रिपल डब्बा खाल्ला. ट्रिपल डब्बा एवढा खाल्ला साला. जोरदार भाते जबरदस्त होता. फणसची भाजी, पोळ्या, काय हाणलं रे बापरे, बहुतच भयानक. आणि सोबत हलवा वगैरे. जेवण वगैरे केलं. त्यानंतर मग आम्ही थोडा टाइमपास केला. पिक्चर पाहायचा मूड होता, बट विशाल ऍक्च्युली होता नाही. सो ही इज मय्यतसाठी कुठतरी गेला. तर मग प्लॅन पोस्टपोन झाला. मग सगळेजण आपापल्या घरी गेले. मी घरीच होतो, झोपलो दुपारी. ताईकडे कार्यक्रम होता. ते 9व्या महिन्याचं हे नाही का, एक प्रकारे असते कार्यक्रम, माहेरी होता तिच्या. तर सगळेजण आज गेलो आम्ही तिकडे. बट मला संडेची इव्हिनिंग बर्बाद करायची नव्हती. सो 4 वाजता गेलो. त्यानंतर 7 वाजता पुन्हा आलो. मग सगळ्यांना पिकअप केलं. मग काय नाही, मग पिकअप करण्यामध्ये हे ते करण्यामध्ये साला फालतू टाइमपास झाला. एन्जॉयमेंट काही झालं नाही. त्याच्यानंतर मग वापस सेवाग्रामवर गेलो, तिथे ज्यूस पेलो आणि तिथून सगळ्यांना घरी जायचं होतं. मग तुम्ही जा म्हणलं. मग मी ताईकडे गेलो आणि बिलकुल वेळेत गेलो, बरोबर 9 वाजता. सोनूताई पण यायची होती. आलो, जेवण केलं. घरी आलो, पिक्चर बघितला एखादी, बस आता झोपतो. यस, उद्या माझी नाईट शिफ्ट आहे. सो आय डोंट नीड टू वरी. बट उद्या मी नागपूरला
1-1:30 वाजता वगैरे निघून जाईन, जेवण वगैरे करून वगैरे. कारण झोप होणार नाही. म्हणजे समजा मी म्हणतो की मी इथे झोप घेईन तर दॅट वुडंट बी पॉसिबल. सांगू कारण मग कसं की मग नागपूरला जायची भीती लागते. मग कसं मी 9 वाजेपर्यंत झोपीन, मग 9 वाजता मला गाडी भेटन का नाही, आणि गाडी भेटली नाही तर मग मी 9 जाईन किती वाजता वगैरे. मग ते वेळेवर पोहोचणं ते बहुत बेकार वाटते यार. त्यापेक्षा कसं आपण कसं 12-1 वाजता जर निघालं तरी काही 3-4 वाजता पोहोचून जातो आरामात. 4 वाजता पोहोचलं मग काय फ्रेश झालं आरामसे, मग आपल्यापाशी 8-9 घंटे 10 घंटे उरते. तरी 5 वाजता जरी झोपलं तर 8, 8:30, 10 वाजता वगैरे उठायचं रात्री 10-10:30 वाजता. मग काय तर जेवण केलं, थोडस वरती फिरायचं, बस मग त्याच्यानंतर ऑफिस, राईट. या सो उद्या 1 वाजता वगैरे निघून जाईन, 12-1 वाजता. Till then everything is fine, is good. This is the end. This is the My Artifact episode number 1490 right now. We are at Nagpur, Varda, Maharashtra. Thank you.